पंकजा मुंडेंच्या संघर्ष यात्रेच्या पहिल्या टप्प्याचा समारोप आज औरंगाबादमध्ये झाला आहे। समारोपाकरता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणींची उपस्थिती होती। मुंडे साहेबांचं स्वप्न साकार करण्याकरता राज्यातल्या भ्रष्ट सरकारच्या हकालपट्टीसाठी या यात्रेचं आयोजन केल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितले। तर स्मृती इराणी यांनी सुद्धा जनतेला गोपीनाथ मुंडेंच्या माध्यमातून भावनिक साथ घातली। मुंडेंचं स्वप्न पूर्ण करायचं असेल तर या राज्यात सगळीकडे भाजपचं कमळ फुललं पाहिजे अशी साथ त्यांनी जनतेला घातली आणि मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचा मोठा विकास होईल असा विश्वासही व्यक्त केला। महाराष्ट्रामध्ये सत्ता परिवर्तन करायचं, कशासाठी करायचं? आम्ही कोणी 2-4 लोक मंत्री होण्यासाठी करायचंय का? कशासाठी हे संघर्ष करायचंय? कशासाठी संघर्ष यात्रा आहे? कशासाठी सत्ता परिवर्तन पाहिजे? या महाराष्ट्राला नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एक वैभवशाली महाराष्ट्र परत बनवण्यासाठी, परत घडवण्यासाठी आपल्याला सत्ता परिवर्तन पाहिजे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।